नमस्कार मित्रांनो, हे बघा भुईमुग काढणीला आलाय आता. काय झालंय, ह्यात गवत लय आले बघा. इतकं गवत आलं हो का, आहे का. मग ही जर भुईमुग काढायला लागलं तर ह्या गवतात निम्म्या शेंगा खाली तशाच जिमनीत असलेले नारळ तुटून येते ते. म्हणून आधी आम्ही म्हणलं सगळं गवत काढून घेऊ, मगच भुईमुग काढावा. म्हणून बघा हे आता गवत आधी काढायचं चाललंय. तर हे गवत आपलं शेरडाला बी खायला उपयोग येतंय, वाया जात नाही, आपलं रान बी स्वच्छ होतंय आणि शेरडाला खायला मिळतंय. म्हणून हे महत्त्वाचं आधी गवत काढायचं चाललंय. काय करायचं, लईच घाण झाली बघा. इतकी घाण नव्हती गवत, पण ह्या बारीन लईच झाली. काँग्रेस पुन्हा ते अनेक रेशमी सगळ्या जातीचं गवत आलंय. आपण उन्हाचं बसलेलं विश्रांती घेतलेली हालचाल नाही होत. आणि आपला वेळ जातोय, व्यायाम होतोय. संध्याकाळी अर्धी कोर भाकरी जास्त जाती आणि एकदम शांत झोप येते. म्हणजे बघा किती कामं होते ती. शेतीतलं काम होतंय, व्यायाम होतोय, हा पुन्हा 4 शेरडं आपली गावात घातलं खाते ती. किती कामं होते ती बघा बरं. कष्टही केलंच पाहिजे, कष्टाशिवाय फळ आहे का. म्हणून बघा आम्ही हे दोघं म्हातारे आमची आणि मी हे सारखं सकाळी दिवस उगवल्यापासून दिवस मावळच तरी का आमचा तडाखा असतो कामाचा. उन्हाचं तेवढं नसतो. उन्हाचं व्हायचं आता विश्रांती घ्यावी लागते. आमचं बघा 5 वाजल्याच्या पुढं काम आणि सकाळी 6 वाजल्यापासून जी सुरुवात करतोय ते 11 वाजेपर्यंत. 11 वाजले की मग आम्ही जातो, आंघोळ बिंघोळ करायची, चहा पाणी जेवण करायचं निवांत. 4:30-5 वाजेपर्यंत घ्यायची विश्रांती. बघा हे स्वच्छ केल्याशिवाय भुईमुग काढा येणार नाही चांगला, नाही तर सगळ्या शेंगा निम्या खाली जिमनीत निभर गवतात बसते ते आरा तुटून निघते ते. म्हणून हे करावं लागते साफसफाई. काय करतात, आपल्याला सोपं जातं, पुन्हा अडचणीचं अडचण होत नाही. पुन्हा अनेक भुईमुग उपटाय आपलं अडचण नाही कशाची. माग बघा किती पटांगण झालंय. दिसतंय भारी. हे बघा भुईमुगात दिसतंय का गवत. मग असं आहे बघा, सगळं व्यवस्थित होतंय काम.